अर्थानं सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं झाली. त्या विचारावर आक्षेप घेणाऱ्यांच्या सगळ्यांच्या मी म्हणताय त्या भाषेत बोलत नाही, ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना चपराक देणारा आजचा दिवस आहे. आज आपण सगळ्यांनी पाहिलं की अध्यक्षपदाच्या निवडीच्या दिवशी अनेकांनी कांगावा केला की आमचं बहुमत असताना सुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक ही प्रशासन आणि पोलीस बळाच्या ताकदीवर आणि दडपशाही केली असा एक आरोप आमच्यावर केला होता. वास्तविक पाहता ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर होत्या, खास करून सातारा जिल्ह्याच्या समोर होत्या. अगदी पोलिसांनी कारवाई केलेले 2 सदस्य पकडले तरी 32 अशी निवडणूक झाली असते तरी भारतीय जनता पक्षाचा आणि मागचा दिवस या सगळ्यांच्या जगण्यात हिंमत केली नाही. आज लोकशाहीचा खून झाला म्हणायला त्यांच्याकडे काही उरलं नाही. मी बाबांच्या भाषेत सांगणार, परंतु आज सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. आज ना कोणी पोलिसांनी कुणाला हरवलं, आज ना कोणी कुणाला मतदानापासून वंचित ठेवलं, ना आज कुणाचं अपहरण झालं, अशी कुठलीही गोष्ट न होता आज सभापतींच्या निवडी पार पडल्या आणि 4च्या 4 सभापती बिनविरोध या ठिकाणी निवडून आले. आज माझ्या हिशोबाने यशवंतराव चव्हाणांच्या जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोकशाही मूल्याचा अनादर करण्याचं काम समोरच्या सदस्यांनी केल्याचं आपण पाहिलं. काळ्या फिती लावून आले, का आले त्यांनाही माहिती नव्हतं का काळ्या फिती लावतोय. अर्ज भरायची मुदत संपल्यावर आले, इथं कांगावा करायचा प्रयत्न केला की आम्हाला अडवून ठेवलं, अर्जच भरून झालं. पण आज जिल्हा परिषदेच्या टप्प्याटप्प्यावर व्हिडिओ कॅमेरे आहेत. या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत आहे. याचकडे आपल्याला सुरू झालं. आमच्याशी लढाई करण्याची सुद्धा हिंमत त्याची झाली नाही. एवढं बहुमत आमच्यासोबत होतं. आता तर आम्ही 34 सदस्य येत आहोत. पण तुम्हाला आणखीन सांगतो, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, अजून प्लॅन डी एक्झिक्यूट झालाच नव्हता. तर तो जर झाला असता तर सभागृहामध्ये आणखीन वेगळं चित्र दिसलं असतं आणि आणखीन मोठं बहुमत आपल्या सगळ्यांसोबत दिसलं असतं. अशी परिस्थिती होती आणि याला भिवूनच, या सगळ्या परिस्थितीला भिवूनच वास्तव महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाईल. बहुमत भारतीय जनता पक्षासोबत होतं हे महाराष्ट्राच्या समोर जाईल आणि आम्ही जो सगळा केला होता तो कांगावा होता हे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर जाईल. म्हणून आज मतदानाच्या प्रक्रियेवर किंबहुना निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं नाटक आज केलं. हे सातत्यानं बाबा आपण विधानसभेमध्ये बघत असतो. जेव्हा बहुमत नसतं तेव्हा सगळ्यात सोपा उपाय असतो की आम्ही सभात्याग केला. त्याच पद्धतीचा सभात्याग करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी झाला. परंतु याच्यावर न बोलता मी खास करून आज 4च्या 4 सभापतींचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. खास करून आपण पाहिलं की ऋषिकेश धायगुडे ज्यांच्या वडिलांचा खूप मोठा इतिहास जिल्हा परिषदेने पाहिला आहे, असा एक उमदा युवक आज समाज कल्याण सभापती म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज आमच्या कदमताई आहेत, त्या सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. आमच्या कर्णेताई आहेत, त्यांची सभापती म्हणून निवड झालेली आहे. त्यासोबत आमच्या ऋतुजाताई शिंदे यांची निवड आज या ठिकाणी सभापती म्हणून निवड झालेली आहे. अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आमचे सदस्य म्हणजे आता विराज त्यांचा कधी होता आहे त्यांनाच माहिती, मला माहिती नाही त्यांचा कधी होता.
सर्व करणे असे किंवा हे सगळे सदस्य कधी त्यांचे होते त्यांना माहिती आहे, मला माहिती नाही. पण त्या सगळ्या विषय बाजूला ठेवून आज आपण या चारही सभापतींचं मनापासून आपण अभिनंदन करतो करूया. त्यासोबत जे सगळे आमचे सहकारी सदस्य आहेत, कालही बोललो आजही सांगतो, आम्हाला अभिमान आहे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना की जे सदस्य कुठल्याही संरक्षणाशिवाय किंबहुना 47 दिवस सगळ्या जिल्ह्यातले सदस्य बाहेर गेले असताना सुद्धा आमचा एकही सदस्य ज्या सदस्याला कधी फोनही करायला लागला नाही, किंबहुना अध्यक्षाच्या निवडीच्या आदल्या दिवशी दुपारी आम्ही फोन केले, संध्याकाळी त्यांना बोलवलं, पण सगळे सदस्य ठामपणे राहिले, कुणी इकडे तिकडे गेला नाही आणि कुठली अपेक्षा ठेवली नाही. पक्षानं नेतृत्वाने जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी राहिले. त्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्याचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि हे कौतुक करत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की ते सातत्यानं आमच्या पाठीशी उभे राहिले आणि योजना निर्णय घेतला. आम्हाला जेवढ्या ठिकाणी त्याच्या सगळ्या ठिकाणी काम करताना आमच्या पाठीशी उभे राहिले. तुम्हाला आज